नाशिकमधील सकल हिंदू समाजाच्या बंदला गालबोट। दुकानं बंद न केल्यानं जुना नाशिक भागात दगडफेक। पोलीसही जखमी। बांगलादेशात हिंदूंवरील अत्याचाराविरोधात पुकारला होता बंद। जळगावमध्ये सकल हिंदू समाजाच्या निषेध मोर्चाला गालबोट। मोर्चामधल्या काही तरुणांकडून बाईकच्या शोरूमवर दगडफेक। वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या रामगिरी महाराजांच्या भेटीला मुख्यमंत्री शिंदे। मुख्यमंत्र्यांकडून रामगिरी महाराजांचा उल्लेख संत म्हणून भाजप नेतेही महाराजांच्या कार्यक्रमात। रामगिरी महाराजांच्या वादग्रस्त वक्तव्याविरोधात संभाजीनगर अहमदनगरमध्ये आंदोलन। पोलिसांच्या प्रयत्नांमुळे तणाव निवळला। महाराजांविरोधात 2 ठिकाणी गुन्हे। महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून कोणतेही नाव जाहीर करा, माझा पाठिंबा असेल, उद्धव ठाकरे यांची घोषणा। तर शरद पवार आणि काँग्रेसकडून सावध भूमिका। सेक्युलर सिव्हिल कोड म्हणजे मोदींनी हिंदुत्व सोडलं का? उद्धव ठाकरेंचा रोखठोक सवाल। तर वक्फच्या जमिनी कोणत्याही धर्माच्या असतील तरी वेडवाकडं करू देणार नाही असा इशारा। अजित पवार म्हणजे गुलाबी सरडा। मवियाच्या मेळाव्यात संजय राऊतांची टीका। युगेंद्र पवारांचा मात्र आक्षेप, कितीही झालं तरी ते माझे काका आहेत। युगेंद्र यांची प्रतिक्रिया। मवियातील एकजूट टिकली पाहिजे आणि कष्ट करण्याची तयारी ठेवा, शरद पवारांचा सर्व नेत्यांना सल्ला। उपमुख्यमंत्री अजित पवारांना मावळमध्ये मराठा क्रांती मोर्चाचा घेराव। कायमस्वरूपी मराठा आरक्षण आम्हाला कधी मिळणार? अजित पवारांना सवाल। भाजपचे माजी खासदार शिशुपाल पटले काँग्रेसमध्ये दाखल। भाजपचे आणखी काही आमदार काँग्रेसच्या वाटेवर असल्याची नाना पटोले यांची माहिती। भाजपचे खासदार नारायण राणेंना मुंबई हायकोर्टाची नोटीस। राणेंची निवड रद्द ठरवण्याच्या विनायक राऊतांच्या याचिकेसंदर्भात नोटीस। जम्मू काश्मीर आणि हरियाणाच्या निवडणुकांची घोषणा। जम्मू काश्मीरमध्ये 3 टप्प्यात मतदान, तर 4 ऑक्टोबरला दोन्ही राज्यात मतमोजणी। राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जाहीर। वाळवी सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट, तर वारसा चित्रपटाला बेस्ट आर्ट कल्चरल फिल्मचा पुरस्कार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।